तर आज मी हे प्युअर देशी गाईचं गावरान तूप घरीच बनवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता त्याचा कलर एकदम प्युअरसर गाईचं तूप असल्यामुळे. तर ते मी कसं बनवलं तर 5 ते 6 दिवसाची साई मी विरजण लावून साठवली होती आणि आता ती मिक्सरच्या जारमध्ये काढून त्यामध्ये पाणी ओतून ते मिक्सरला फिरवणार आहे. आता मिक्सरचं भांडं थोडं मोठंच घेतलं आहे कारण 1 ते 2 टाईममध्येच आपली पूर्ण लोण्याचा गोळा निघून यावा म्हणून. तर आता ती साई मिक्सरला फिरवली तर आता लोण्याचा गोळा वरती आलेला आहे आणि आता तो लोण्याचा गोळा आपण पातेल्यामध्ये काढून घेणार. तर तुम्ही पाहू शकता लोण्याचा गोळा दिसतोय वरती. आता पातेल्यामध्ये तो त्याच पातेल्यामध्ये काढणार ज्यामध्ये आपण ते लोणी कढवणार आहोत, कारण डबल भांडी खराब व्हायला नको म्हणून. अशाच पद्धतीने मी सगळी साई मिक्सरला फिरवून घेतली आणि लोण्याचा गोळा काढून घेतला. आता हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं कारण त्यामधला आंबूसपणा निघून जावं म्हणून. आता ते पाणी ओतून देऊन आता त्याच पातेल्यामध्ये आपण तो लोण्याचा गोळा गॅसवर एकदम बारीक फ्लेमवर काढण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवलं बाकीची भांडी धुवून घेण्यासाठी, कारण कोमट पाण्याने भांडी धुतली तर तुपाची भांडी लगेच निघतात. आता इकडे तोपर्यंत आपलं तूप कडलंय तर मग आता त्यामध्ये मी ही 2 खाऊची पानं टाकणार आहे. आता खाऊची पानं टाकल्याने काय होतं, खाऊच्या पानातली गुणधर्म त्या तुपामध्ये उतरतात, त्यामुळं पचनशक्ती सुधारते. तूप थंड झाल्यावर ते आपण काचेच्या जारमध्ये गाळून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपलं तूप रेडी आहे.